कारण हसत खेळत आयुष्य जगलो पाहिजे. घरच्या इलाजांमध्ये तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो. आपल्याला केस गळतीचा महिलांच्या मध्ये खूप प्रॉब्लेम असतो बाबा. केस गळतीसाठी काय करायचं आहे, लिंबू घ्यायचा, त्याच्यात तूप टाकायचं, लिंबूची साल घ्यायची फक्त, त्याच्यात तूप टाकायचं 1 चमचा, ते मिक्सरला मिक्स करायचं, वाटायचं घर करून आणि त्याचा लेप लावायचा आपल्या केसाच्या मुळाला. आपणही लावलं तर चालेल बरं का, ते काय बायकांनीच करायला पाहिजे असं कुठं काय, आपणही लावायचं. हे लावायचं, मसाज करायचं 10 मिनिटं, 10 मिनिटानं ते धुवून टाकायचं. ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून केस गळती बंद करून बघा आणि मग सांगा. अजून तुम्हाला सांगायचंय, लांब सडक सिल्की केस हवेत. हेच का, आवळा घ्यायचा, आवळ्या स्मॅश करायचा, म्हणजे परत मिक्सरला वाटायचा, त्याच्यात परत तूप घालायचं, परत लावायचं आणि तुम्ही केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. हे मात्र एक अर्धा तास ठेवायचं. अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचं. केस गळती तर थांबेलच, पण लांब सडक सिल्की केस व्हायला लागतील. अजून जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना केस छान हवे असतात बघा. ते आता बरंच पार्लर मध्ये जाऊन काय करतात, त्याला इस्त्रीच करून आणतात. बरोबर आहे का नाही? आपल्याला पण वाटतंय की सिल्की केस असावी, छान केस असावी. कुणाला वाटतंय? सगळ्यांना वाटतंय ना? नक्की ना? हाय तिने तरी बोला. बरोबर आहे ना? चला तर बघा, सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय. केळीची साल आहे ना, केळीची साल घ्यायची, त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडायचं, त्याच्यात खायचा सोडा, त्याच्यात लिंबू आणि तुरटी ह्या गोष्टी घालायच्या आणि ते मिक्सरला लावून थोडंसं वाटून घ्यायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची, चेहऱ्याला लावायची. 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटानंतर सगळा चेहरा धुवून टाकायचा. 10 मिनिटांमध्ये ऍप्लिकेशनमध्ये, 10 मिनिटाच्या ऍप्लिकेशनमध्ये वांग कमी आलेला दिसेल. चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्स तेव्हा तुम्हाला चेहरा फ्रेश करायचा आहे ना, तुम्ही करून बघा गोष्टी. चला पुढे जाऊ आपण. थायरॉइड म्हणून तुम्ही जे सारखं ओरडत असता, हे करत असता, खरं तर त्याचं लक्षण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अंगावरती सूज आली, वजन वाढलं म्हणजे तुम्हाला थायरॉइड झाला असं नाही. 30 नंतर ते ऑटोमॅटिक महिलांचं वजन वाढत जातं. ज्यांचं शिजर झालेलं आहे त्यांचं तर वाढतच वाढतं. ज्यांना गर्भाशयामध्ये काय जर गाठी असतील किंवा काय असतील किंवा गर्भाशय काढला असेल, गर्भाशयात गाठी काढल्या असतील, त्यांचं एक वजन वाढतंय. अजून सांगायचं झालं तर व्यायाम ज्यांचा कमी आहे आणि उष्ण पदार्थ जे खातात त्या एक महिलांचं जास्त करून वजन वाढतं. ज्यांना मासिक धर्म कमी जास्त होतो किंवा मासिक धर्मामध्ये अनियमितता असते, अशा महिलांचा सुद्धा वजन वाढतं. म्हणजे त्याला अंगावरती सूज वाढते. कारण आपण शाळेत सगळ्या गोष्टी शिकलोय की एखाद्या गोष्टीला जर ऊर्जा दिली, उष्णता दिली तर ती गोष्ट प्रसरण पावते. माहितीये का नाही? तसं पोटात जर उष्णता वाढली तर ऑटोमॅटिक तुमची बॉडी फुगायला लागते. याचा अर्थ तुमची तब्येत सुधारली नाही. तर थायरॉइड वरती आपण आलो होतो. थायरॉइड बद्दल गैरसमज करून घेऊ नका. पूर्वी कुठे होतं, सगळ्यांनाच इथं गाठी येत होत्या का? तो गाठी येतात त्याला थायरॉइड म्हणतात का? आणि पूर्वी असं महिलांना नव्हतं का? इथं यायचं ना, आपण त्याला वेगळं नाव दिलं होतं बघा. त्याला आमच्याकडं आवाळ आलंय म्हणायचे. तुमच्याकडे काय म्हणतात? आवाळच आलंय म्हणायचं. कुठं तरी लाखात हजारात एखाद्या महिलेला ते दिसायचं. आता बघितलं तर तुमच्या डोक्यात जे किडे आहेत ना, त्या किड्यांमुळे ते सर्रास तुम्हाला दिसायला लागते. आम्ही सारखं चेक करत असतो, जरा दिसतंय काय, इकडे जरा सुजलंय काय, इकडे जरा गाठ आली का, हे बघूनच तुम्ही वाढवता. आजपासून असलं डोक्यात काही घ्यायचं नाही. तुम्ही डोक्यातून आजार काढा, शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील. आम्ही काय म्हणलं ना, काय वाटतं ते करू. त्याच्यावरूनच आम्ही ते मारुतीनं जे आणली ना संजीवनी, त्याच्यावरूनच आम्ही तुमच्यासाठी संजीवनी आणण्याला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. अशा पद्धतीने म्हणजे ते काय आता संजीवनी मिळणार नाही, पण जे काय आज निसर्गात संजीवनी उपलब्ध आहे ती सगळी आम्ही तुमच्यासाठी आणायला तयार आहे. फक्त तुम्ही हिंमत ठेवा. चला तर पुढे जाऊन आपण बोलू. थायरॉइड साठी सांगतो. थायरॉइडला कुठल्याही गोष्टीने घाबरू नका. थायरॉइड हा काय आजार नाही म्हणत. कशामुळे होतो ते माहितीये का थायरॉइड तुम्हाला? थायरॉइड होण्याचं कारण माहितीये? कायच माहिती नाही. मग झाला कसा? हा चला, एकेकाला कॅन्सर होतो, इथं फाटलं, काय झालं, किंवा कुठं लिव्हर खराब झाली, दारू पिणारा, मावा गुटखा खाणारा त्यांचं होऊन जाईल. बरोबर आहे का नाही? त्यामुळे होते. तुम्हाला थायरॉइड का होतो? तुम्हाला कॅन्सर का होतो? काय कारण असतील? आणि पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे कॅन्सर मध्ये. महिलांना ते पुरुष मंडळी व्यसनामुळे तरी जातात, पण तुम्ही काय करता? तुम्ही दारू पिता का? तुम्ही मावा गुटखा खाता का? मग तुम्हाला कॅन्सर काय याचा विचार कधी केलाय का? आणि महिलांचंच प्रमाण जास्त काय? गर्भाशयातले कॅन्सर का होतात? योनी मार्गात सुद्धा महिलांना कॅन्सर आहेत. ब्रेस्ट कॅन्सर का होतात? गाठी का येतात? सांगा बरं. आहेत का उत्तर तुमच्याकडे? सांगा, एक तरी कोणतरी बोला माझ्याशी. आहे का तुमच्याकडे उत्तर या गोष्टीचं, या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे? यात तर काही नाही. तुम्हाला काही माहिती नाही, नुसतं अज्ञान लपलंय आपल्याला आपल्या शरीराची योग्य माहिती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. ब्रेस्टला गाठ आली म्हणजे ते बऱ्याचदा ना काही वेळेला ज्यावेळेस म्हणजे ज्यांना मुलं असतात ना, मुलाचं दूध अचानक बंद केल्यानंतर ते काय दूध जे तयार झालेलं असतं
त्याचा एखादा थेंब राहिला तर नंतर तो सुद्धा गाठीमध्ये रूपांतर होतो. ब्लड क्लॉट असू शकतो, रक्ताचा एखादा थेंब जरी तिथं अडकून राहिला तरी त्याची गाठ होऊ शकते. तो कॅन्सर असू शकत नाही. तुम्ही काय करता की शंका घेऊन कॅन्सर तयार करता. याच्यावरती आपल्या इथल्या एका शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट केलं होतं, माहितीये का तुम्हाला? तुम्हाला एक्सपेरिमेंट म्हणजे एका माणसावरती प्रयोग केला होता. तो सुद्धा प्रयोग जग जाहीर आहे, तुम्ही युट्यूब वरती पण बघू शकता. युट्यूब वरती सुद्धा एका कागदपत्रांसकट सगळं दिलेलं आहे. एक माणूस होता, तो काय झालं होतं की त्याला फाशीची शिक्षा झाली होती. ऐकून घ्या मी काय सांगतो ते. तर एक माणूस होता, त्याला फाशीची शिक्षा झाली होती. मग शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती एक प्रयोग करायचा ठरवला. म्हणाले की आपण काय करूया, त्याच्यावरती प्रयोग करू की माणसाची मानसिकता कुठेपर्यंत जाऊ शकते. तुम्हाला जे आजार आहेत ना, ही मानसिकतेतून होतात. खरं सांगायचं मला काय झालं तर आजपासून डोक्यातनं काढायचं. ही एक्सपेरिमेंट बघा, हे कशामुळे माहिती घ्या तुम्ही आणि हे युट्यूब वरती जाऊन नक्की बघा बरं का. माझं सुद्धा ऐकू नका, तुम्ही स्वतः बघा, त्याशिवाय तुमची खात्री पटणार नाही. त्यांनी कागदपत्रासकट सगळं दिलेलं आहे. अशा वेळेस काय झालं असतं, फाशी झाली असते. शास्त्रज्ञ म्हणतात की चला माणसाची मानसिकता कुठेपर्यंत जाऊ शकते याचा आपण प्रयोग करू. आणि त्याबद्दल त्या माणसाला जातात, शासनाचे सगळे परमिशन घेतले, त्याच्यात लेटर्स वगैरे सगळे आहेत. आणि त्या माणसावरती ते प्रयोग करायचा ठरवला. त्याला जाऊन शास्त्रज्ञ भेटले, पोलीस भेटले, वकील भेटले आणि सगळ्यांनी मिटिंग घेतली. त्या मिटिंग मध्ये त्याला सांगितलं गेलं की तुला बाबा 8 दिवसानंतर फाशी होणार आहे. आणि फाशी होताना तुला कसं आहे, आम्ही एक नवीन प्रयोग करणार आहे की फाशी देणाऱ्या माणसांना आजपर्यंत आम्ही बघितलं की फाशी देणाऱ्या माणसांना मरताना खूप त्रास होतो. म्हणजे फाशी दिल्यानंतर ते घशाला फास अडकवतात, एकतर तोंड बंद असतं. फाशी देताना माणूस घाबरलेल्या अवस्थेत असतो आणि ती फाशी दिल्यानंतर लगेच माणूस मरत नाही. पहिलं काय होतं, पायाखालची ती फळी सटकल्यानंतर माणूस बक्कन खाली येतो एकदम, आणि त्यात त्याच्या मणक्यांची हाडं, मानेची हाडं मोडली जातात. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना होतात. त्या माणसाला शी सगळी होते आणि त्याच्यातून त्याचा घसा जो असतो ते आवळला जातो. आणि आवळल्यानंतर हळूहळू त्याची श्वसन संस्था बंद होते आणि श्वसन संस्था बंद, हृदयाला त्याच्या श्वास पुरत नाही आणि त्यात त्याला मरायला थडथड करून खूप वेदना, खूप यातना होतात आणि खूप त्रास होतो मरताना. आणि ते सगळं त्याला आठवायला लागतंय. किमान 5 ते 10 मिनिटं माणूस त्याला अडकून ठेवायला लागतोय. आणि मेल्यानंतर सुद्धा कमीत कमी 2 तास त्याला खाली उतरलं जात नाही. 2 तास ते प्रेत त्याच अवस्थेत ठेवलेलं असतंय. ही परिस्थिती असते. त्याचे डोळे बाहेर येतात, त्याचे तोंड बाहेर येते, जीभ बाहेर येते आणि अशा ह्याच्यात त्या माणसाच्या कानातून रक्त वगैरे येणे हे सगळं प्रकार होतं. आणि अशा परिस्थितीत एखाद्या माणसाचा दुर्दैवी मृत्यू होऊ नये, त्याला पटदिशी मरण यावं, त्याला त्रास होऊ नये, ते त्रास आम्हाला सुद्धा बघवत नाही. म्हणून आम्ही एक प्रयोग करणार आहे. तो तुला आता फाशी होणारच आहे, तर तुझ्यावर तो पहिल्यांदा प्रयोग करणार आहे. आम्ही काय करणार आहे की आमच्याकडे एक असा नाग आहे की जो चावल्यानंतर 3 सेकंदाच्या आत माणूस मरतोय. त्याला कुठली वेदना नाही, यातना नाही, धडपडायची गरज नाही, काही नाही. असा प्रयोग करायचा म्हणून त्याला सांगितलेला आहे. तुझ्या आम्ही करू का? तो तयार झाला. तो तयार झाल्यानंतर म्हटला एवढं थडपडून ते मरण्यापेक्षा काय करण्यापेक्षा आता मरायचंच आहे, तर साप चावून मेलेलं का वाईट आहे म्हटला. म्हणून त्याला प्रयोग केला. फाशीचा दिवस आला. फाशीच्या दिवशी त्याला तिथं उभा केलं आणि त्याचे दोंडावरती घातलं, हात बांधले होते आणि त्याला तिथं साप होता. पहिलं तो साप आणला आणि साप आणल्याला बघितलं तर सापाचा आवाज ऐकायला चालू केला. तो फोस करून साप करत होता आणि त्याच्यानंतर त्याला बघितलं तर साप त्याला असा त्रास वाटत होता की आता हा साप चावणार, पण मेल्यापेक्षा, फाशी लावून मेल्यापेक्षा साप चावून 3 सेकंदाच्या आत आपण मरू शकतोय. आणि उलट हेच बरं आहे साप. मग तो म्हणते की मला एकदा सापाचं त्या दर्शन घ्यायचंय, शेवटची इच्छा सापाचं दर्शन घ्यायचंय. साप सोडल्यानंतर ना, असा साप बघतोय तो सोडल्यानंतर तो साप पाठीमाग फिरतो, तिथल्याच माणसाच्या अंगावर जायला लागतो. ज्यानं धरून आणलेला असतो ना त्याच्याच अंगावर तो साप जायला लागतोय. आणि मग ते साप लय डेंजर आहे म्हणते, आपण 100% मारणार आहे, 100% मारणार म्हणते. आणि मग ते बरं ठीक आहे म्हणते, चला डोळे बंद करतोय. परत घातल्यानंतर त्याचे हात जे असतात त्या हातावरती पाठीमाग फक्त अशा 2 टाचण्या मारल्या जातात. साप पाठीमाग नेला जातो, साप चावत नाही, फक्त टाचण्या मारल्या जातात आणि टाचण्या मारल्यानंतर 3 सेकंदाच्या तो माणूस मरतोय. आता इथून पुढे खरं सांगायचं तुम्हाला सरप्राईज होईल. त्याचं ज्यावेळेस पोस्टमॉर्टम केलं तर त्यावेळेस कळालं की त्याचा मृत्यू हा त्या शरीरामध्ये त्या सापाचं जसं विष होतं, त्या सापाचं सेम विष त्याच्या अंगात सापडलं गेलं. सेम तसंच. म्हणजे मानसिकता कुठं असते बघा, त्या माणसाच्या अंगात ते सापाचं विष आलं ही मानसिकता असते. म्हणून अशी मानसिकता तुम्ही करून घेऊ नका की तुम्हाला शुगर आहे, बीपी आहे, ते तुमच्यात ऑटोमॅटिक यायला लागतंय. मेंदू हा शरीराचा मालक आहे. मेंदू जे आज्ञा देईल ते तुम्ही करणार.
मी किती ओरडलो तुम्ही ऐकणार नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला ठेच लागेल ना तेव्हा तुम्ही 100% तेव्हा ऐकणार, शहाणे होणार. म्हणून प्रामाणिकपणे करायचंच आहे. आज आजार, रोग, व्याधी खूप वाढायला लागले. तुम्ही आयुष्यभर काम करता आणि शेवटी दवाखान्याला पैसे घालता. जाता जाता मला वाटतंय जे कमवलंय त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला कधी कधी खर्च घालायला लागतो. घरदार मुलांना विकायला लावता आणि तुम्ही स्वतःला खर्च करून घेता. हे खर्च कुठेही करू नका. त्या खर्चामध्ये तुम्ही कुठेही फिरायला जावा वाटल्यास तिकडच मारा, तुमचं मडा आणायची सुद्धा गरज नाही. निदान एन्जॉय केलेल्याचा तरी उपयोग हो, बरोबर आहे का नाही? तसं थायरॉइडचं तुम्ही डोक्यात घ्यायचं नाही. हे 60-70 वर्षापूर्वी कुठं होता थायरॉइड? तुम्ही विचारलं का कधी स्वतःच्या मनाला? सांगा बरं मला, का मी बोलतो एवढं जीव तोडून? होतं का? तेव्हा नव्हता का? विचार करा तुम्ही. इतर प्राण्यांना, पक्ष्यांना का कॅन्सर नाही? माहितीच नाही. ते थायरॉइडसाठी ना नारळीच्या मुळ्या घ्यायच्या छोट्या छोट्या, तांब्यावर पाण्यात टाकायच्या 4 मुळ्या, उकळायचं, गडगड 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 गड करायचं आणि थुंकून टाकायचं. 2 महिने फक्त करायचं. 2 महिन्यात कायमस्वरूपी ओके. परत आयुष्यभर बघायचं नाही तिकडं. डोक्यात फक्त कुठले विचार घ्यायचं नाही, एवढंच करा. आणि जरा बोलताना ना नवऱ्यावर ओरडण्यापेक्षा ना नेहमी बोलत चला. हे बोलताना महिला मंडळात त्रास काय माहिती का? सूर्ययंत्राला व्यायामच नाही. पूर्वी गल्लीच्या ह्या टोकातून त्या टोकाला हात मारले जाते. ओ ऐका की, ओ शेतात हात मारले जायचे. आता कुठली बाई हात मारते सांगा? किचन मधनं फोन करते बेडरूम मध्ये. हॅलो, या ना किचन मध्ये या. का? तुला थायरॉइड होऊ नये. बोलायचंच नाही. 4-4 दिवस नवऱ्याशीच बोलत नाही. मग कशाला काय होईल सांगा? बोललं पाहिजे, बोललं पाहिजे. लक्षात घ्या, बोलल्यानंतर एक वेगळी एनर्जी क्रिएट होते आणि त्या सूर्ययंत्राला जितका पाहिजे तितका व्यायाम मिळाला पाहिजे. तुम्ही बोलतच नाही. व्हॉट्सअपवर आहे तर बोलत नाही. हल्ली पुरुषाला पण व्हायला नाही. पुरुषाला काय झालं? घाटा नाही का तुम्हाला? कशाला घाटा करून घेता बिनकारणाचा? आपल्याला घाटा आहे ना. पुरुषाला किती? पुरुषांना सांगा बरं मला. 30 वर्षापूर्वीचा एक तर पुरुष दाखवा ज्याला थायरॉइड आहे. पुढे जायचं ना आपण. चला, शुगर, बीपी याला घाबरू नका. शुगर साठी जर काय वाटत असेल, आवळ्याची पावडर आणि जांभूळ पावडर अर्धा चमचा घेऊन मिक्स करायची, ती खायची आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. बस, बाकी काय करायचं नाही. दुसऱ्या दिवशी पोटात साफ, तिसऱ्या दिवसापासून पोटात साफ व्हायला लागेल. ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं ओके होऊन जाईल. अजून सांगतो, ह्याच्यापेक्षाही जास्त हातापायांची धग होते बघा. शुगरच्या लोकांची पायाची धग होते. पायाला असं एकदम म्हणजे जोरात जळल्यासारखं होतं. पाय फरशीवर ठेवला तर कधी कागद आहे का काय वाटतं कधी कधी. एवढं तुमचं ते धग वाढलेले असते. हे जर असं जर काय प्रकार असतील, पायांच्या हातापायांची धग होत असेल, महिला मंडळ तुम्हाला पण सांगतो पाया पडून की तुमचं पण जर हातापायांची धग होत असेल, गर्भाशयात उष्णता असेल, गर्भाशयात काही त्रास वाटत असेल किंवा तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल आपल्यालाही, तर टोमॅटो कापायचा, मधनं चिरायचा, त्यातल्या बिया काढायच्या आणि तव्यावरती उलटा ठेवायचा. तवा गरम करायचा, त्याच्यावर उलटा ठेवायचा. तो टोमॅटो गरम झाला पाहिजे. असा गरम गरम टोमॅटो सकाळी आणि संध्याकाळी खायचं. बस, ज्या दिवशी खाणार त्याच्या 3ऱ्या दिवसापासून हातापायांची धग गायब करून बघा. या गोष्टी, उष्णता वगैरे सगळं गायब होईल. महिला तुम्हाला माता भगिनीला मी पाया पडून सांगतो, गर्भाशयाची उष्णता घालवण्यासाठी अजून सगळ्यात जास्त म्हटला तर तुम्हाला तुळशीच्या पानांचा 2-2 चमचे रस प्यायचा. ऑटोमॅटिक निघून जाईल. तुम्हाला सगळ्यांना जर तरुण राहायचं असेल, महिला असू द्यात पुरुष असू द्यात, सगळ्यांना तरुण राहायचं आहे ना, प्रत्येकाला वय कमी व्हावं असं वाटतंय ना, तर तुम्हाला आघाड्याच्या पानांचा काढा करायचा आणि तो प्यायचा. ग्लासभर 10-12 पानं घ्यायचे आणि ते ग्लासभर पाण्यात टाकायचे. हे उकळवायचं पाणी, वस्त्रगाळ करून घ्यायचं, हे पाणी प्यायचं. बघा, रोज सकाळी अनाशी कुटी प्या. 21 दिवस फक्त करा. बस, बाकी काय करायची गरज लागत नाही. तुरे मिळाले तर 5 दिवस आणि पानं मिळाले तर 21 दिवस करा. 21 दिवसामध्ये तुमच्या स्किन प्रॉब्लेमला सगळ्या तुम्ही छुट्टी कराल. स्किन प्रॉब्लेम निघून जाते. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आजार असू दे, बीपी असू दे, शुगर असू दे, ऑटोमॅटिक कमी व्हायला लागेल. दम लागणे हा प्रकार कमी होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही अजून जर बघायचं असेल, गुडघेदुखी, कंबरदुखी सगळ्यात महत्वाचं आहे. महिला मंडळ पाया पडून सांगतो तुम्हाला, जर तुमचे गुडघेदुखी, कंबरदुखी आयुष्यात होऊ नये असं वाटत असेल तर रोज रात्री जेवल्यानंतर 1 चमचा खसखस खायची. तुम्ही मात्र सकाळी नाश्त्यानंतर 1 चमचा तीळ खायचे. तिळाचा तुम्हाला महत्व सांगतो. कसं असते, पुरुषांच्या मध्ये सुद्धा हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्यावेळेस पुरुष मंडळी सुद्धा डिप्रेशन मध्ये जातात. डिप्रेशन मध्ये गेलेली पुरुष मंडळींचे विचार कसे असतात ना, का आता संसारात राम राहिला नाही, आता आपलं काही संपलं की, हे जे विचार आहेत हे माणसाला संपवणारे असतात. पहिल्यासारखं शरीर साथच देत नाही हो, संसारिक सुख घेऊ शकत नाही हो, मनात माप इच्छा असते काम करायची पण ते सपोर्टच करत नाही शरीर. तर असलं हे जे आहेत ना, हे विचार डोक्यात असल्यामुळे तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही. संसारिक सुख कुठल्याही गोष्टीचं असू दे तुम्ही घेऊ शकता,
व्यवस्थित राहू शकता, निरोगी राहू शकता. आणि तुम्हाला बघा, ताकद महत्वाची असेल तर पहिली हिंमत ठेवायची आणि पांढरे तीळ खायचे. आणि त्याचबरोबर अशोक असतो ना, उलटा अशोक, त्या उलट्या अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचा किंवा 2 पानांचा रस करून प्यायचा. 2 पानांचा हे ज्या दिवशी कराल तिथून पुढे तुम्हाला 21 दिवसानंतर याचा गुण दिसायला लागेल. नाहीतर तुम्हाला लगेच दूध खाल्यावर दूध पाहिजे असेल तर तुम्ही माराच. बरोबर आहे ना. हे साईड इफेक्ट वाला आपल्याला काही करायचं नाही. भले आपल्याला 4 दिवस लेट रिझल्ट येऊ दे, पण साईड इफेक्ट नको. बरोबर आहे ना. क्रिएटिन लेवल सारखं चेक करायचं नाही, ते तपासण्या करून जास्त होतंय. ते काय व्हायचं ते होऊ दे, कुठलंही कारण काढायचं नाही. बरीच लोक ती कारण काढतात ना, ते पायावर सूजची, ती माझ्या, ते हेच होतंय तेच होतंय. आराम बंद करणे, आराम हराम आहे. आजपासून व्यायामाला लागायचं. सकाळी बाकी काय नाही जमू दे, पण सकाळी फिरायला का असं जायचं, एकट्यानं जायचं. तुम्ही पण एकटीनं फिरायला जावा आणि तोंड बंद करून जावा. डोक्यातले विचार कमी करा आणि अंगावरची सूज घालवण्यासाठी बेलाच्या पानांचा काढा प्यायचा. 5 दिवसांमध्ये अंगावरची सूज कमी, वजन कमी व्हायला लागेल. थायरॉइड ज्यांना आहे किंवा ज्यांना होऊ नये असं वाटत असते तर त्यांनी मात्र हे नक्की करायला पाहिजे. वजन तुम्हाला जर बारीक दिसायचं असेल, स्लिम व्हायचं असेल, तुम्ही स्वतःचं परीक्षण करायचं. तुम्हाला वाटत असेल मी जाड झाले, वजन वाढलंय, अंगावर सूज आहे, आत्ताच इथल्या इथं तुम्ही बघू शकता की इथं पायावरती फक्त असं नळीवरती ना असं फक्त दाबायचं. थांबा की जरा ऐकून तरी घ्या. काय का मी काय सांगितलं, पाया पडतो जरा सायका, अगोदर जीव तोडतोय जरा सायका. सांगू का? हे पायावरती इथं दाबायचं असं नळीवरती, बरोबर बघा खड्डा पडतोय. ह्याच्यावरून समजायचं की आपल्या शरीरावरती किती सूज आहे. आणि त्याच्यावरून समजायचं की आपलं वजन वाढलंय, आपण प्रसरण पावलोय विज्ञानाच्या भाषेत. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? आणि हे खरं आहे. बरोबर आहे ना. माणूस असा की चालायला शिकायला ते 1 वर्ष लावते. मनुष्य प्राणीच असा आहे. तुम्हाला देवानं तुमच्याकडे सगळ्या गोष्टी दिल्यात. मला सांगा, किती गडबडीत जेवा, किती गडबडीत. केस जातो का वात? दगड कडा एखादा जातो का? कुठली चाळण बसवली असेल देवानं? काळजी घेणार आहे ना तो. मग तुम्ही कशाला वगैरे टेन्शन घेता? बरोबर आहे ना. गाय आपल्या पिलाला जन्म देते, त्या पिलाला काय माहिती दूध कुठून येते, कसं येतं, कोण सांगते? पोटात असताना कोणी भाषा शिकवली असेल त्याला गायची. बरोबर आहे का? आपल्याकडे म्हशी वगैरे असतील, आहेत का नाही? त्या म्हशीच्या रेडकाला कोण सांगते दूध कुठून येते? आणि जास्त करून रेडाच जन्माला येते. आणि आम्ही एखाद्याला काय म्हणतो, बुद्धी नसलेला रेडा मंद बुद्धीचा आहेस म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग त्या मंद बुद्धीच्या रेड्याला सुद्धा कळते की दूध कुठून येते. ह्याची काळजी कोण घेते? तो घेतोय. वाघ ज्या जंगलात राहतोय त्या जंगलात हरिण राहते. हरणाला माहितीये का नाही वाघ मला खाणार नाही तर माझा मृत्यू आहे, किंवा माहितीये का नाही? मग ते जंगल सोडून जातंय का? त्याला माहिती आहे वेळेच्या अगोदर का वाघ येणार नाही. आणि वेळ आल्यावर वाघ काय कोण जरी असलं तर ते आपल्याला मारून जाणार, खाऊन जाणार. तसं वेळेच्या अगोदर तुम्हाला कोण नेणार नाही. भले किती आजाराचा मोठा वाघ इथनं फिरत असू दे, आम्ही आहे त्याच्यासाठी. तुम्ही फक्त टेन्शन घ्यायचं नाही. बीपी साठी तर अजिबात टेन्शन घेऊ नका. बीपीच्या लोकांनी कुंभक करायचं.